नंतर चालू झाला, पण खूपच इंटरेस्टिंग चालू झाला, कारण सरांचा आय थिंक फर्स्ट प्रोजेक्ट आहे आणि त्यांची ते डेडिकेशन पाहिली आणि त्यांचं ते फुल प्रोजेक्ट छान झाला. देन आय स्टेप्ड इन बघायला गेलं की, आणि ते मूवीला असे मूवीला नक्की जस्टिस पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये हा टॉपिक कधी उचलला जात नाही आणि गावखेड्यामध्ये ॲक्च्युली पॉलिटिक्स करते, हाऊ इट्स इम्पॅक्टिंग द यंग जनरेशन ते पण दिसून येतोय मूवीमध्ये. काय असतं, हवा काय असते खुर्चीची, तर त्याच्यासाठी आय पुट माय थिंग इन माय सेल्फ इन टू दिस प्रोजेक्ट, आणि नक्की हा लोकांनी बघावा आणि पुढची स्टोरी तर बघितल्यावरच कळेल. एक कुठलाही ऍक्टर स्क्रिप्ट त्याच्यासाठी सर्वात मोठी इम्पॉर्टंट असते. त्या स्क्रिप्टच्या प्रमाणे तो घडवतो स्वतःला, त्या मोल्डमध्ये टाकतो स्वतःला, आणि जसे रोल्स येतात ते चॅलेंज म्हणून एक ऍक्टरला स्वीकारायला खूप आवडतात. आणि संतोष सरांनी ती स्क्रिप्ट आणली अशी सुंदर समोर, आणि आय कुडंट से नो. आणि एक वेगळा रोल होता, एक वेगळ्या डायमेन्शननी केलेला रोल आहे, तर त्यामुळे तो इंटरेस्टिंग चॅलेंजिंग एका ऍक्टरसाठी ते खूप चांगलं असतं की काहीतरी चॅलेंजिंग करावं दरवेळेला. सो लाईफ कीप्स गोईंग दॅट वे. आणि जसं की तुम्हाला आता ते योग आशा आता ते असोसिएशन झालंय, ऍक्च्युली योग होता, आता आशा आहे की सर्वांचे आभार इथे तुम्ही आलात. मेहनत तर खूपच घेतली, सगळ्यांनीच मेहनत घेतली. याच्या मागे एक उद्देश होता की हा एक वेगळ्या घडणीचा चित्रपट आहे, आणि मला खात्री आहे की तुम्ही हे जे बघितलात हे तुम्ही 99.99% चुकीचं गेस करणार आहात तुम्ही जे बघितलं आहे. कारण की असं काहीच पिक्चर मध्ये म्हणजे तुम्ही जो घटनाक्रम लावताय, जसं तुमचं इमॅजिनेशन चालतंय, त्याच्या कम्प्लीट वेगळं काहीतरी आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं आम्ही सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि येस, मला इंडस्ट्रीमध्ये ती जी एक सर्वोच्च खुर्ची असते ती पुढे मिळवायची, त्यामुळे ही सगळी धडपड चालू आहे. आणि खरंच ही फिल्म खूप लकी आमच्यासाठी. म्हणजे आम्ही शूट करत असताना राकेश ही वेंट टू बिग बॉस, मी करत असताना आय वेंट टू बिग बॉस. सो ही खूपच प्रत्येकाला लकी ठरलेली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पुढे काहीतरी ना काहीतरी घडलेलं आहे. त्यामुळे मला आशा आहे की हा जो चित्रपट आहे सक्सेसफुल होईल आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांना तो आवडेल. खरं तर माझा खूप नवीन एक्सपिरियन्स आहे. मी नवीन चेहरा आहे सगळ्यांसाठी, पहिल्यांदा केलं आहे मी. सगळे मला सपोर्टला होते. राकेश सर होते, अक्षय सर होते, प्रीतम मॅम होते. फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा आणि खूप चांगला होता. 12 जानेवारीला मूव्ही येतोय खुर्ची. तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊनच बघा. धन्यवाद. सी ॲक्च्युली मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून आपण नेहमी नवीन नवीन भूमिकेच्या शोधामध्ये असतो. सो तो जो सिनेमा मी केला आहे तो फार अतिशय वेगळा होता. त्याच पद्धतीने रिअलिस्टिक सिनेमासोबत मला कमर्शियल सिनेमासुद्धा करायचा आहे. सो त्यासाठीच मला ज्यावेळेस संतोष सरांनी स्क्रिप्ट ऐकली आणि शिव सरसुद्धा आले होते, सो मी इमिडिएटली सांगितलं की येस मी करणार. आणि सोबत असे 2 दिग्गज जर कलाकार असतील, राकेश असेल किंवा 2 जण असतील, तर अर्थातच कोण नाही म्हणणार ह्या स्क्रिप्टसाठी. आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायला आवडेल या सिनेमाबद्दल की आपण कोणी खुर्चीवर बसत असू, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे कोणी असतील व्यक्ती जे खुर्चीवर बसत असतील, पण प्रेम कधीच कोणाला चुकलेलं नाहीये. सो अशी छोटीशी आमची लव्ह स्टोरी आहे जी आम्ही खुर्ची सांभाळत पुढे नेलेली आहे आणि तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सो नेमकं तुम्ही आता काय आमची लव्ह स्टोरी बघणार आहात का खुर्चीचं आमचं राजकारण बघणार आहात हे तुम्ही ठरवायचं आणि आम्हाला सांगायचंय. माझा सुद्धा प्रवास खूप मस्त होता. मी तर त्या मूवीमध्ये माझा आणि आर्यनचं काय रिलेशन दाखवलंय तुम्हाला मूवी बघितल्यावरच कळेल, किंवा आता थोड्या वेळाने आपण जे सॉन्ग बघू त्यातच कळून जाईल. आणि मूवी राजकारणावर, लहान मुलांवर काही परिणाम होतात ते सुद्धा या मूवीमध्ये दाखवले. लहान मुलं कोणत्या टप्प्यापर्यंत जातात खुर्ची मिळवण्यासाठी हे सुद्धा या मूवीमध्ये दाखवले. सो माझा प्रवास खूप मस्त होता आणि माझ्यासोबत हे सगळे मोठे ॲक्टर्स होते, तर मला खूप मजा आली काम करायला. राकेश सरांचं म्हणजे काय झालं, आता फॅन आहे मी, त्यांना अजून माझ्या गाडीमध्ये अजून त्यांची गाणी आहेत पेनड्राईव्हमध्ये खूप जुनी. म्हणजे एक त्या कॅरेक्टरसाठी मला चेहरा पाहिजे होता, तर मग मी सहज म्हणजे आमचे प्रोडक्शनवाले त्यांना म्हटलं त्या ॲक्टरची जरा डिटेल काढा. ते योगायोगाने डिटेल निघली, कोण झाली ते स्क्रिप्ट पाठवली ते हो बोलले, ते डायरेक्टिंग झाले त्याच्यामध्ये. आणि सरांचं तर कास्टिंग ते आम्ही बसूनच केलेले. सर सम्राट नावाचे जे कॅरेक्टर मी स्वतःच केलेले. संतोष सर की वजह से आया, फ्रेंड है भाई जैसे मेरे लिए. एंड सब लोगों का काम मुझे बहुत अच्छा लगा है. जैसे संतोष सर हैं, अक्षर जी हैं, राकेश जी हैं, सबका बहुत अच्छा काम लगा मुझे. एंड मराठी ज़्यादा आता नहीं मुझे, बट मुझे बहुत अच्छी लगी मूवी, बहुत ही अच्छे लगे. मतलब जितना भी देखा मैंने, मैं बहुत ही ज़्यादा
खुशी हुआ हूँ, प्राउड फील हुआ है। इनफैक्ट मैंने अपने दोस्तों को भी शेयर किया है तो सबने बहुत ज़्यादा तारीफ की है। एंड जिन्हें मराठी नहीं आती वो लोग भी बोल रहे हैं कि हम लोग देखने आएंगे पक्का से इस मूवी को। तो तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आम्ही हा छोटासा प्रोजेक्ट घेऊन आलो तुमच्यासमोर, खुर्ची. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षात तुम्ही बघत आहात राजकारण, आणि प्रत्येक गावामध्ये राजकारण हे प्रत्येक लहान मुलाच्या अंगात असतं. तोच आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे या आमच्या चित्रपटामध्ये. तर तुम्ही नक्की 12 जानेवारीला हा चित्रपटगृहात जाऊन बघाल अशी आम्ही आशा करतो. 2 शब्द आम्हाला तू गाऊन दाखव फक्त. हॅलो एव्हरीवन. पहिलं तर मी पहिल्यांदा अभिषेकला थँक्स म्हणते की थोडासा कधी कसं असतं, मी आधी बोलते थोडंसं की प्रत्येकाचा आवाजाचा पोत त्याचं सगळं वेगळं असतं. 2 गायक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचे स्केल आणि सगळं, तर हे प्रत्येक गायकासाठी ॲक्च्युली एक नवीन गाणं, जसं तुमच्यासाठी नवीन रोल आहे तसं आमच्यासाठी नवीन गाणं हे चॅलेंजेसच आहे. सो ते कास्टिंग आणि ते सगळं ते इतकं छान जमून घेतलं मला. आणि छान शब्द आणि छान जेव्हा चाल असते तेव्हा ऑटोमॅटिक मला असं वाटतं की ते छान पुढे जातं. आणि थँक्स अभिषेक आणि थँक्स सर दोघांनाही. तुम्हाला थँक्स की मला ही संधी मिळाली छान एक गाणं आणि रोमॅन्टिक. आणि पहिल्यांदा टीजर म्हणलं ह्याच्यात रोमॅन्टिक कुठे येणार आहे पण फार ते छान जाईल असं वाटतं.